मला तुपातला, आम्हाला तेलातला. मला तेलातला. असं आहे. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही 15 दिवसाची नॉर्थ इंडियाची ट्रिप काढलेली. त्यामध्ये आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय फिरलो आणि कसं गेलो आम्ही, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर रात्री आमची ट्रेन होती आणि रात्र पूर्ण आणि पुढचा पूर्ण दिवस आमचा ट्रेनमध्येच गेला, असंच टाईमपास आणि जेवण खाणं करण्यात. रात्री जवळजवळ 2-3च्या दरम्यान दुसऱ्या दिवशी आम्ही या आश्रमात पोहोचलो. आम्ही अनिरुद्ध महाराजांच्या आश्रमात राहिलेलो आणि रात्री आम्हाला काय नाही वाटलं, पण दुसऱ्या दिवशी बघितलं आश्रम खरंच खूप असा सुंदर होता आणि इथे खूप थंडी होती. आम्ही जानेवारीत आल्यामुळे आम्हाला खूप थंडी मिळाली इकडं. सकाळी उठल्या सगळ्यात आधी आम्ही वृंदावन फिरण्यासाठी गेलो. इथे भरपूर मंदिरात आम्ही फिरलो, पण तुम्हाला एक मेन मंदिर दाखवतो वृंदावनमधलं, जे की आहे बाके बिहारीजी मंदिर. खूप सुंदर आहे मंदिर. तुम्ही वृंदावनला आला तरी ते नक्की भेट द्या. हिलावर काय गेला तोपर्यंत आम्ही तिथंच थांबलो. बाहेर आला तोपर्यंत आणि हिलावर काय गेला. इथे जवळजवळ 2-3 मंदिरं जवळजवळच अशी होती आणि मंदिरापासून बाहेर आल्यावर एक अशी गल्ली होती जिथं खरेदी करण्यासाठी सामान, मार्केट वगैरे सगळं होतं. आणि इथंच आम्ही एका ठिकाणी हा नाश्ता केला की जिथं आम्ही छोले कुलचे खाल्ले. दोघी जण उभा राहा. छकुली दोघी जणी उभा राहा. हो ते तसं नाही विचारायचं. है ना? तिथून आम्ही गेलो निधिवनमध्ये. निधिवन ही वृंदावनमधल्या सगळ्यात बेस्ट जागांपैकी एक जागा आहे. इथं असं म्हणतात की रात्री इथे श्रीकृष्ण आणि सगळ्या गोपी जमतात आणि रात्री या ठिकाणी कोणीही येत नाही आणि कोण बघूसुद्धा शकत नाही. एक प्राणी किंवा पक्षीसुद्धा आतमध्ये नसतो. आणि ही जी झाडं आहेत, ह्या झाडांमध्ये 2-2 झाडं आहेत. असं म्हणतात की प्रत्येक गोपीसोबत श्रीकृष्ण आहे. 2 झाडं, याचा अर्थ की एक श्रीकृष्ण आणि एक गोपी असं आहे. आणि असंच आम्हाला रात्र झाली आणि रात्री आम्ही गेलो बरसानाला, जिथं होतं की किशोरीजी म्हणजे राधाराणीचं मंदिर, जे राधाराणीचं गाव आहे. आणि हे आहे कीर्ती मंदिर. कीर्ती मंदिर आणि प्रेम मंदिर जवळजवळ दोन्ही सारखीच आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. आणि इथून आम्ही गेलो गोवर्धन पर्वत बघण्यासाठी. आम्ही पर्वत असा लांबून नाही बघितला, आम्ही पर्वतावरच उभारलेलो होतो. तिथे एक मंदिर आहे की गोवर्धन मंदिर म्हणून. तिथं विष्णूची 10 रूपं जी आहेत ती दाखवलेली आहेत. कल्की अवतारसुद्धा तिथे दाखवलेला आहे. रात्र खूप झालेली, थंडीसुद्धा खूप वाजत होती. आम्ही बाहेर डिनर केला आणि मग रूमवर गेलो. आणि दुसरा दिवस आमचा कुठे गेला आणि आम्ही कुठे कुठे फिरलो हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. थँक्यू फॉर वॉचिंग.